आई 3 मुलांना रस्त्यावर सोडून पसार, लेकरं झाली पोरकी। स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी अशी म्हण आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलो। तिकडे मध्य प्रदेशात झालेल्या क्रूज अपघातात त्या धरणात बुडालेल्या आईनं जीव गेला तरी आपलं मूल छातीशी कवटाळून धरलं होतं। त्या मायलेकाच्या फोटोनं संपूर्ण देशाला रडवलं। एकीकडे आईची ही माया तर दुसरीकडे ही आई की कसाई असा प्रश्न पडावा अशी स्थिती। कारण अनेक माता आपल्या मुलांचा खून आपल्या प्रियकरांसाठी करायला मागे पुढे पाहत नाहीत, तर काही माता मुलांना जाग्यावर सोडून आपल्या प्रियकरासोबत पसार होतात। ठाण्याजवळच्या डोंबिवलीतही तसाच काहीसा प्रकार समोर आलाय। एक आई आपल्या 3 मुलांना रस्त्यावर सोडून पसार झाली आहे। त्यामुळे जेमतेम 4 ते 5 वयाची असणाऱ्या या चिमुकल्यांवर पोरकं होण्याची वेळ आली आहे। काय आहे ही मातृत्वाआड दडलेल्या क्रूरतेची कहाणी पाहूयात या व्हिडिओत। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। डोंबिवली पश्चिमेतील विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना सकाळी उघडकीस आली। खाऊ आणायला जाते असं सांगून आपल्या 3 पोटच्या गोळ्यांना रस्त्यावरच वाऱ्यावर सोडून एक निर्दयी माता बेपत्ता झाली। या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली। या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रूंनी उपस्थित प्रत्येकाचं मन हेलावून टाकलं। मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवली पश्चिमेकडील तुळशीराम बंगला परिसरात सकाळी 9च्या सुमारास ही घटना घडली। ही महिला आपल्या 3 लहान मुलांसह या परिसरात आली होती। या मुलांमध्ये एक 4 वर्षांचा मुलगा असून त्याच्यासोबत त्याच्या 2 ते 2.5 वर्षे वयाच्या 2 जुळ्या बहिणी आहेत। तिथं उभा असलेल्या एका वृद्ध व्यक्तीला गाठून मी काही वेळातच मुलांसाठी खाऊ घेऊन येते, तोपर्यंत जरा यांच्याकडे लक्ष द्या अशी विनंती या महिलेनं केली। त्या वृद्धानंही माणुसकीच्या नात्यानं मुलांवर लक्ष ठेवण्याचं मान्य केलं। मात्र तासनतास उलटले तरी ही महिला काही परत आली नाही। वेळ जसजसा निघून जात होता तसतशी या चिमुकल्यांच्या मनातली भीती वाढत गेली। आपली आई आपल्याला सोडून गेली असावी याची पुसटची जाणीव देखील या मुलांना झाली नसावी। ही मुलं केवळ आईच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती। अखेर बराच वेळ झाल्यानंतर त्या वृद्ध व्यक्तीला संशय आला आणि त्यांनी परिसरातील इतर नागरिकांना या प्रकाराबाबत माहिती दिली। त्याचवेळी तिथून जात असलेल्या स्थानिक कार्यकर्त्या जयश्री यादव यांनी ही परिस्थिती पाहिली। त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून किरण मोंडकर आणि राजश्री कराळे यांच्या मदतीने या 3 मुलांना सुरक्षितपणे विष्णुनगर पोलीस ठाण्यात नेलं। सकाळी 9 वाजता आमची कार्यकर्ती जयश्री यादव हिने राजश्री कराळे म्हणून फोन केलेला की अशा तुळशीराम जोशी बंगल्याच्या इथे 3 मुले आहेत, 2 जुळ्या मुली आहेत आणि 1 मुलगा आहे आणि त्यांना त्यांची आई तिथे सोडून गेलेली आहे म्हणून। तर ती त्या ठिकाणाहून प्रवास करत होती। मग तिने राजश्री कराळेंना फोन केला आणि मग आम्ही दोघी मिळून तिच्यावर इकडे पोलीस स्टेशनला घेऊन आलो तिला। आणि आता बराच वेळ वाट बघितली पण त्या मुलांसाठी कोणी त्यांचे पालक आलेले नाहीये। आणि मग आता आम्ही पोलिसांच्या स्वाधीन केलेलं आहे आणि आता त्यांना जेवण वगैरे केलेलं आहे, म्हणजे व्यवस्थित त्यांचं। आता मग ह्या मुलांना जर कोण ओळखणारं असेल तर त्यांनी लवकरात लवकर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा। पोलीस ठाण्यात आल्यावर या मुलांची चौकशी करण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र ही मुलं इतकी लहान आहेत की त्यांना त्यांच्या घरचा पत्ता किंवा आई वडिलांचं पूर्ण नावही सांगता येत नव्हतं। त्यातील 4 वर्षांच्या मुलानं त्याचं नाव सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यातून ठोस अशी माहिती मिळू शकली नाही। आई खाऊ आणायला गेली आहे एवढंच हे चिमुकले निरागसपणे सांगत राहिले। पोलीस ठाण्यातील महिला पोलिसांनी या मुलांना मायेचा आधार दिला, त्यांना जेवण, त्यांना खाऊ पिऊ घातलं। परंतु आईची आठवण येताच ही मुलं पुन्हा एकदा रडू लागली। हे दृश्य पाहून पोलीस अधिकारी आणि कर्मचारीही भावूक झाले। या घटनेची गंभीर दखल घेत विष्णुनगर पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवली। पोलिसांनी तुळशीराम बंगला आणि आसपासच्या परिसरातील सर्व CCTV फुटेज ताब्यात घेतलं। त्याची कसून तपासणी केली जाते। ती महिला कोणत्या दिशेने गेली, तिच्यासोबत आणखी कोण होतं का याचा शोध घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। पोलिसांनी शहरातील इतर पोलीस ठाण्यांनाही याबाबत माहिती दिली आहे। बेपत्ता असलेल्या या महिलेचा शोध घेण्याचं आवाहन केलंय। दरम्यान या 3 मुलांचं संगोपन आणि सुरक्षा लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांना सध्या बाल सुधारगृहात किंवा अनाथ आश्रमात पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। एका मातेनं आपल्या 3 निष्पाप मुलांना अशा प्रकारे रस्त्यावर का सोडलं असावं? कौटुंबिक वाद, आर्थिक अडचण की आणखी काही गंभीर कारण यामागे आहे याचा शोध पोलीस घेत आहेत। भर रस्त्यात अशा प्रकारे मुलांना सोडून जाणारी ही घटना समाज मनाला चटका लावून जाणारी ठरली आहे। आता सर्वांचं लक्ष पोलिसांच्या तपासाकडे लागलंय। या निर्दयी मातेचा शोध कधी लागणार आणि त्या निरागस मुलांना पुन्हा घर मिळणार का असा प्रश्न पडला आहे। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।